या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम लाल बुंद फ्रेश असं गरमागरम आपण सूप बनवलेलं आहे व त्यासोबत खाण्यासाठी एकदम क्रंची असे क्रूटॉन्सही बनवलेले आहेत। थंडगार थंडीमध्ये असं गरमागरम टोमॅटो सूप प्यायला खूप मजा येते। लहान मुलं असो व मोठी माणसं अगदी आवडीने सर्वजण ही पितात। चला तर मग आज आपण एकदम टेस्टी आणि हेल्दी असं गरमागरम टोमॅटो सूप बनवूया। हॅलो फ्रेंड्स, यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एकदम टेस्टी असं टोमॅटो सूप बनवणार आहोत। टोमॅटो सूप बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1/2 किलो टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो सूप बनवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे पिकलेले एकदम लाल बुंद फ्रेश असे टोमॅटो घ्यायचे आहेत। कच्चे टोमॅटो आपल्याला घ्यायचे नाहीत। या ठिकाणी मी एक छोटा गाजर त्याची साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे। वजनी प्रमाणात हे जवळपास 25 ग्राम असेल। गाजरामुळे आपल्या टोमॅटो सूपला छान गोडसरपणा यायला मदत होते। या ठिकाणी मी बीटाचा एक छोटासा तुकडा घेतला आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तो 15 ग्राम आहे। बीटामुळे आपल्या टोमॅटो सूपला छान लालबुंद रंग यायला मदत होतो। टोमॅटो सूप बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे सर्व जिन्नस कुकरमध्ये टाकून उकडून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी एक कुकर घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये सर्व जिन्नस घालून ते व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी आपले सर्व जिन्नस कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ। आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी। आता आपल्याला हे कुकर गॅसवरती ठेवून याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्यामध्ये आपले सर्व जिन्नस व्यवस्थित उकडले जातात। या ठिकाणी मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आपले टोमॅटो, गाजर व बीट सर्व जिन्नस व्यवस्थित उकडले गेलेले आहेत। आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला याची मिक्सरमधून पेस्ट बनवून घ्यायची आहे। या ठिकाणी आपले टोमॅटो, गाजर, बीट सर्व व्यवस्थित थंड झालेले आहे। मी एका मिक्सर जारमध्ये ते काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत। आपल्याला हे खूप जास्त फिरवून घ्यायचं नाही। अगदी अर्धा मिनिट आपल्याला बंद चालू करत हे फिरवून घ्यायचं आहे। जर तुम्ही हे टोमॅटो जास्त वेळ मिक्सर केले तर टोमॅटोच्या बिया फुटल्या जातील व आपला सूप कडू लागेल। बिया फुटल्या जाऊ नयेत म्हणून आपल्याला याला अगदी थोडंसं मिक्सर करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी आपल्या टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे। अगदी अर्धा मिनिट मी हे फिरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला ही पेस्ट चाळणीमधून चाळून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या बिया व टोमॅटोची साल वरती राहील व आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट मिळेल। या ठिकाणी मी चाळणीवरती आपली टोमॅटो पेस्ट टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। टोमॅटोच्या सर्व बिया, साल वरती बसेल व आपल्याला एक स्मूथ अशी टोमॅटोची पेस्ट मिळेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोमॅटोच्या बिया व साल चाळणीच्या वरती बसलेले आहेत। आपण टोमॅटोज मिक्सरमध्ये खूप जास्त वेळ फिरवून न घेतल्यामुळे आपल्या बिया अजिबात फुटल्या गेलेल्या नाहीत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चाळणीने चाळून घेतल्यानंतर आपल्याला टोमॅटोची एकदम स्मूथ अशी पेस्ट मिळालेली आहे। आता आपल्याला सूपसाठी फोडणी बनवून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशी पेस्ट बनवून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता व जेव्हा तुम्हाला सूप हवंय तेव्हा इन्स्टंटली सूप बनवून घेऊ शकता। सूप बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे। टोमॅटो, लिंबू, आवळा यांपासून बनणारे पदार्थ बनवण्यासाठी नेहमी स्टीलची कढई घेण्याचाच प्रयत्न करा। सूप बनवण्यासाठी कढईमध्ये मी या ठिकाणी बटर घालून घेतलेला आहे। तुम्हाला बटर आवडत नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। बटरमुळे आपल्या सूपला अगदी रेस्टॉरंटसारखी टेस्ट यायला मदत होईल। बटर चांगलं वितळलं गेलेलं आहे। आता आपण त्यामध्ये घालून घेऊ 2 तमालपत्र, 2 छोटे दालचिनीचे तुकडे। या ठिकाणी मी 1 इंच छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला होता।
तुम्ही किती प्रमाणामध्ये सूप बनवताय त्यानुसार तुम्हाला तमालपत्र व दालचिनी घ्यायची आहे। टोमॅटो सूपमध्ये दालचिनीचा खूप छान फ्लेवर येतो। आपल्याला बटरमध्ये दालचिनी व तमालपत्र व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहेत। दालचिनी व तमालपत्र छान रोस्ट झालेले आहेत। आता आपण यामध्ये घालून घेऊ चाळणीमधून चाळून घेतलेली टोमॅटो पेस्ट। तुम्हाला सूप किती पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी ॲड करून घेऊ शकता। टोमॅटो उकडायला ठेवते वेळीच मी मीठ टाकलं असल्यामुळे या ठिकाणी मी मीठ घालून घेत नाही। जर तुम्ही टोमॅटो उकडते वेळी मीठ नाही घातलं तर या ठिकाणी तुम्ही मीठ घालून घेऊ शकता। आता आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे काळी मिरी पूड। या ठिकाणी मी 4 काळी मिरी घेऊन त्याची पूड बनवून घेतलेली आहे। तुमच्याकडे रेडीमेड काळी मिरी पूड असेल तर तुम्ही ती वापरू शकता। आता आपल्याला या सूपला छान उकळी काढून घ्यायची आहे। जर तुम्हाला सूप तिखट हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं लाल तिखट वापरू शकता। माझा लहान मुलगा हे सूप पिणार असल्यामुळे मी या ठिकाणी लाल तिखट वापरलेलं नाही। काळी मिरी पूडमुळे याला पुरेसा तिखटपणा येऊन जातो। आता आपण टोमॅटो सूपमध्ये ॲड करून घेणार आहोत 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर। आपल्याला रेस्टॉरंट सारखी चव व थिकनेस हवी असेल तर कॉर्नफ्लोअरचा वापर करावा लागेल। या ठिकाणी मी 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। आपल्याला यामध्ये 1 टीस्पूनच पाणी ॲड करून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। या ठिकाणी मी कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सूपमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे कॉर्नफ्लोअर टोमॅटो सूपमध्ये घातल्यानंतर लगेचच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, अन्यथा त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। आता आपल्याला या टोमॅटो सूपला छान उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं कॉर्नफ्लोअरही शिजलं जाईल व सर्व सूप एकदम छान एकसंध होईल। या ठिकाणी आपलं एकदम परफेक्ट असं सूप बनून तयार आहे। आता आपण टोमॅटो सूप सोबत खाण्यासाठी क्रूटॉन्स बनवून घेऊ। क्रूटॉन्स बनवण्यासाठी या ठिकाणी मी ब्रेड घेतलेले आहेत। आपल्याला या ब्रेडच्या कडा काढून टाकायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला ब्रेडचा कडेचा भाग काढून टाकायचा आहे। आपल्याला या ब्रेडचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी ब्रेडचे छोटे छोटे पीस बनवून घेतलेले आहेत। आता आपण हे बटरमध्ये रोस्ट करून घेऊ। क्रूटॉन बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका पॅनमध्ये बटर घालून घेतलं होतं। आपल्याला बटर व्यवस्थित पॅनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता आपण यावरती कट करून घेतलेले ब्रेडचे पीसेस ठेवून घेऊ। आपल्याला हे ब्रेडचे काप बटरमध्ये दोन्ही साइडनी अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते एकदम छान क्रिस्पी होतील। जर तुम्ही मोठा गॅस केला तर ते क्रंची न होता करपले जातील। आणि आपले क्रोटॉन्स बनवून तयार आहेत। आपले ब्रेडचे काप दोन्ही साइडनी व्यवस्थित गोल्डन ब्राउन झालेले आहेत व ते एकदम क्रंची असे बनलेले आहेत। या ठिकाणी आपलं एकदम छान लालबुंद फ्रेश असं टोमॅटो सूप व त्यासोबत खाण्यासाठी क्रोटॉन्स बनवून तयार आहेत। या थंडीच्या सीझनमध्ये तुम्ही ही टोमॅटो सूपची एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी एक वेळा नक्कीच बनवून पहा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।